नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण समुद्र कोंडून पडलाय कवी वसंत आबाजी डहाके यांचा परिचय, त्यांचं असणारं ग्रंथसंपदा, कवितेची मध्यवर्ती संकल्पना आणि समुद्राची विविध रूपे, कवितेची वैशिष्ट्ये आणि कवितेचे महत्त्वाचे घटक या सगळ्यांचा अभ्यास आपण कालच्या तासिकेला केलेला आहे. आज आपण प्रत्यक्ष समुद्र कोंडून पडलाय या कवितेची एक एक पंक्ती घेऊन आपण ते स्पष्ट करत पुढे जाऊया. कवी वसंत आबाजी डहाके पहिल्या पंक्तीत सांगतायत, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा. कवी या ठिकाणी पहिल्या पंक्तीमध्ये आपल्याला सांगतायत की समुद्र हे अथांग जीवनाचे रूप घेऊन महानगरी जीवनाचे मूल्यहीनता आणि असंवेदनशीलता प्रकर्षाने 10 शब्दात मांडली आहे. या संदर्भात उपरोक्त ओळीतून समुद्राची असहाय्यता, हतबलता अधोरेखित केलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. महानगरातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांच्या गजाआड कोंडून पडलेले आहे, अडकलेले आहे. विद्यार्थ्यांनो, हा काळ 1987चा होता. प्रत्येक घरातील कर्त्या व्यक्तीच्या जगण्याची धावपळ अविरतपणे सुरू आहे. प्रत्येक जण आपले दिवसभराचे कामकाज संपून संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो कवीला संत्रस्त वाटतो. संत्रस्त म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे अतिशय त्रासलेला, उबगलेला, कंटाळलेला. आणि त्याचे हे कंटाळलेले वर्णन कवी स्वतःच्या शब्दात सांगतो आहे, पिंजारलेली दाढी आणि झिंजा, वाढलेले खुंट, विस्कटलेले केस, असे त्यांचं दैनंदिन जे जीवन आहे हे जीवन दगदगीच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगून जाणाऱ्यापैकी आहे. एवढंच नव्हे तर कवी हताशपणे या ठिकाणी वर्णन करतो आहे. पुढच्या पंक्तीमध्ये सांगतो आहे, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलांकडे. ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. कवी या ठिकाणी सांगतो आहे की मुंबईसारख्या महानगरामध्ये गगनचुंबी इमारती असतात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण या भौतिक सुखामध्ये वावरणारे जे लोक आहेत हे लोक 32व्या मजल्यावर कधीकधी राहत असतात आणि याच 32व्या मजल्यावरील खिडकीतील मुलाकडे पाहिल्यावर कवी अधिकच अस्वस्थ होतो आहे. कारण हे जीवन खेळण्याचं आहे, स्वच्छंदपणे फिरण्याचं आहे, बागडण्याचं आहे आणि अशा दिवसात त्याचं बालपण खूपच, कवी म्हणतो आहे, अरुंद झालंय, निमुळत झालंय, टोकदार झालंय, खुजे झालेला आहे. आणि याची त्या लहान बालकाला कदाचित कल्पना नसावी. कारण उत्तुंग इमारतीच्या या विश्वात
बालपणातील आनंदाचे क्षणही त्या बालकाला मिळत नाहीत. मानवी जीवनच जणू अत्यंत तोकडं झालेलं आहे, अरुंद झालेलं आहे. आणि उंचच उंच इमारतींच्या या गर्दीत त्या मुलाचे हसण्या बागडण्याचे, मुक्तपणे फिरण्याचे सारे क्षणच हरवलेले आहेत. याची त्याला कल्पनाच नाही. जग फारच मर्यादित झालेला आहे. याचा परिणाम त्या मुलांवर होतो आहे. इमारती उंच होतात, पण जशा इमारती उंच होतात तसंच बालकांचं आयुष्य उंच होण्याऐवजी ते खुजे होत चाललेलं पाहून समुद्राच्या डोळ्यात आसवे येतात, अश्रू येतात, पाणी येतात. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कवीने मुक्त छंद योजिला आहे. या मुक्त शैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दातून दर्शविली आहे. त्यामुळे तशी शब्दकळा हृदयाला थेट भिडते व व्याकुळ अनुभवाची प्रचिती येते. समुद्र चलत नाही व गतिमान या दोन क्रियापदामुळे समुद्राचा मानसिक प्रवास हा दृग्गोचर होतो आहे. पिंजारलेले केस व दाढी या शब्दबंधातून समुद्राचे मानवीकरण करून भावनिक पातळीत कविता जाताना विद्यार्थ्यांनो तुम्हा आम्हाला दिसायला लागते. एवढंच नव्हे, उंचच उंच व अरुंद बालपण, डोळ्यात थकव्यांचं आभाळ या प्रत्येकारी प्रतिमांतून आशयाचा विस्तार अधिक गडद झालेला आपल्याला दिसून येतो आहे. महानगरीय संवेदनेचे ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते आहे. उंचच उंच पण अरुंद बालपण या पंक्तीचा अर्थ किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या 32व्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहत असतो. समुद्राच्या मनात विचार येतो की शहर उंचच उंच इमारतीनं नटलंय, पण त्याचं बालपण मात्र खुजे झालंय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे, त्यामुळे त्याचे बालपण निमुळत, टोकदार आणि अरुंद झाले. आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की समुद्रानं हे मानवी रूप किंवा मानवी आरोपण समुद्रावरती केलेलं आहे. आणि हा मानवी आरोपण केलेला समुद्र 2 नंबरच्या चित्रामध्ये आपण पाहतोय की 32वी मजल्याची इमारत आहे आणि त्या इमारतीवरती हा भौतिक सुखामध्ये राहणारा हा छोटा बालक आहे. या बालकाला असं वाटतंय की हे विश्व, हे जग म्हणजे आपली ही इमारत होय. परंतु आणि आशाच्या खेळण्या बागडण्यातलं जे काही त्याचं बालपण आहे, हे बालपण या इमारतीनं, या भौतिक सुखानं नष्ट केलेलं आहे, नाहीसं केलेलं आहे. आणि म्हणून कवी सांगतो आहे पुढच्या पंक्तीमध्ये की समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यांवर, थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. कवी या ठिकाणी सांगतो आहे की महानगराच्या या धावपळीने व्यस्त जीवनात सायंकाळच्या वेळी प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये थकव्याचं आभाळ उतरत येत असल्याची जाणीव कवीला होते आहे. थकलेल्या स्थितीत तो आजूबाजूला पाहतो, तर इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवरही थकलेल्या माणसांचे पाय घराच्या ओढीने, घराच्या दिशेने पडताना दिसत आहेत. एवढंच नव्हे, तर ही जी बसची चाकं आहे, ही बसची चाकं, ही बस गतिमान आहे.
आणि त्याच रस्त्यावरून सारखी धावाधाव करणारी ही बस आता निवांतपणे एका ठिकाणी उभी आहे. थकलेली असावी असं कवीला भास होतो आहे. कारण संध्याकाळी रस्त्यावरील माणसांची, इमारती, वाहनांची गर्दी आणि बसचा मंदावलेला वेग असेही कवीला या ठिकाणी भासायला लागतं. इमारती एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला झोपड्या, या दोन्ही माणसांबद्दलची चिंता या ठिकाणी समुद्राला अस्वस्थ करून सोडते आहे. एवढंच नव्हे तर कवी सांगतो आहे की ही जी अस्वस्थता जी आहे, डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ जे आहे, हे थकव्याचं आभाळ म्हणजे समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या 32व्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो, तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटायला लागते. त्याचे बालपण खुजे होत चालले याची मनस्वी काळजी समुद्राला लागून राहिलेली आहे. समुद्र त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो आणि समुद्राच्या डोळ्यात आभाळभर थकवा उतरतो. कवी पुढं सांगतो आहे, समुद्र अस्वस्थ होऊन जातो शेराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. विद्यार्थ्यांनो, शहरातील जीवनाचे जे काही वास्तव आहे, हे वास्तव अतिशय दाहक आहे. कारण शहरातील प्रत्येक रस्त्यांवरील माणसांची व वाहनांची गर्दी, रोजचे धावपळीचे आयुष्य, एका ठराविक चाकोरीबद्ध असे जीवन, हरवलेले बालपण, या गोष्टी कवीला, समुद्राला अस्वस्थ करून सोडतायत. आणि हे जे जीवन आहे, हे जीवन धावपळीच्या आयुष्यातून मुक्त होण्याचा विचार कवी वारंवार करताना दिसतो आहे. आणि मग रोजच्या या धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बाजूला जाऊन मनातल्या मनात काहीसा मुक्त होऊन कवी फिरू लागतो. कवी फिरत असताना शहरातल्या अनेक रस्त्यांवरून, वस्त्यांमधून तो उशिरापर्यंत फिरतो आणि अखेर स्टेशनवरच्या बाकावर समोरच्या रुळांवरील ये जा करणाऱ्या गाड्या, प्लॅटफॉर्मवरील गाड्या पकडणाऱ्या माणसांच्या गर्दीकडे पाहत एकटाच बसतो. आणि हे पाहत असताना कवी म्हणतो आहे की हे जे जीवन आहे, हे जीवन अतिशय भयावह आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ही जी बाल्य अवस्था जी आहे, ही बाल्य अवस्था अतिशय भयान वास्तव परिस्थितीचं भावपूर्ण चित्रण कवी समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये करताना आपल्याला दिसून येतोय. एवढंच नव्हे तर पुढे उशिरांपर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी. विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की रेल्वे प्लॅटफॉर्म आहे आणि या रेल्वे स्टेशनवर तो ग्रस्त बाकावर बसलेला आहे. तो काय पाहतोय तर समोरच्या रेल्वेचे जे रूळ अंतरलेले आहेत आणि त्या रुळावरून भरधाव वेगेने जाणारी रेल्वे, माणसांची तमाम गर्दी पाहत असताना तसाच तो हातावर डोकं ठेवून अर्ध्या मिटल्या डोळ्यानं हे दृश्य पाहत असतो. कारण ही समोरच्या रुळावरील ये जा करणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा प्लॅटफॉर्मवरील ज्या गाड्या पकडणाऱ्या माणसांच्या ज्या गर्दी आहेत, या गर्दीकडे कवीचं लक्ष जातं आणि
लक्ष जात असतानाच तेवढ्यात बाकावर बसलेला एकटाच व्यक्ती कवीला दिसतो आहे. हातावर डोकं ठेवून अर्धा मिटल्या डोळ्यांनी आपल्या अवतीभोवती तो पाहत राहतो. त्याच्याच शेजारी स्टेशनवरील बाकड्यावर एक बालक पाय मुडपून तो कसाबसा बसलेला आहे. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. कवी या ठिकाणी सांगतोय की महानगरीय जीवनातील फोलपणा कवी प्रत्येक पंक्तीमध्ये अधोरेखित करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. कारण महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात. समुद्र म्हणजे अफाट जीवन होय, जे आज मिथिला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजाआड कोंडून पडलेला आहे. या विचारांची अस्वस्थता किंवा या विचाराने अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताशपणे होऊन तो बसलेला असतो. त्यावेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल छातीशी पाय घेऊन दुमडून झोपलेलं आढळून आलेलं आहे. कवी अस्वस्थ होतो, समुद्र अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ होऊन विचार करतो. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण, आक्रोशून गेलेले बालपण, ते बालपण त्या बाका एवढेच संकुचित झालेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयावह वास्तवाची कल्पना असावी किंवा नसावी यात शंका समुद्राच्या मनात डोकावत राहते. कारण भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या धगधगीत भगभगीत संस्कृतीत उजाड आणि सीमित झालेले आपल्याला पाहावयास मिळते. हा विचार कवी आपण जेव्हा बारकाईनं अनुकरण करतोय, पाहतोय, तेव्हा हृदय हेलावून टाकणारा आपल्याला पाहावयास मिळतो आहे. आणि असाच हा प्रसंग कवीनं अतिशय सशक्तपणे हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दात व्यक्त केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. पुढे समुद्र खिन्न हसतो आणि सिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. कवी महानगरीय दुरावस्था नि घुसमट, समुद्र कोंडून पडलाय या कवितेत कवी वसंत आबाजी ढाके यांनी भावपूर्ण शब्दात चित्रित केले आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थकून भागून रेल्वे फलाटावरील एकाकी बाकड्यावर बसतो, विसावतो. तेव्हा त्याच्या बाकड्यावर एक मूल पोटाशी पायाची मोटकुळी करून झोपलेली त्याला दिसायला लागते. बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने, खिन्न मनाने उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्काच्या शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो. स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दात रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवनाला शहरी संस्कृती मुकणार आहे आणि तिचा हा भावनिक ऱ्हास डोळ्यादेखत पाहताना होणारी जी वेदना आहे, ही वेदना कवीनं या शब्दात मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय
की मानवी आरोपण केलेला जो समुद्र आहे तो समुद्र खिन्न हसायला लागतो आहे. आपल्या ज्या पापण्या आहेत त्या पापण्या सिनलेल्या आहेत, भागलेल्या आहेत, दमलेल्या आहेत. आणि अशा दमलेल्या पापण्या, सिनलेल्या पापण्या डोळ्यात घेतो आणि डोळ्यात घेऊन 2 नंबरच्या चित्रामध्ये पाहतोय. त्याला काळजी वाटते साऱ्याचीच, बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. आपण 2 नंबर आणि 3 नंबरचं चित्र पाहत असताना अशा महानगरीय जीवनामध्ये, वास्तवामध्ये जीवन जगत असताना हे जे वयस्क माणसं आहेत, हे जे म्हातारे माणसं आहेत, या म्हाताऱ्या माणसांची अवस्था काय होईल नव्हे. तर ही जी बाल्य अवस्था जी आहे, यांच्या भविष्याची चिंता या खिन्न झालेला जो समुद्र आहे या समुद्राला वाटायला लागते. आणि म्हणून कवी सांगतो आहे की हे संपूर्ण जे जीवन आहे हे जीवन अतिशय भयावह आहे आणि या जीवनाची चिंता त्याला वाटू लागते आणि त्या चिंतेनं समुद्राचं मन, कवीचं मन आकृंजून जातं, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. एवढंच नव्हे तर त्यांची जी कविता आहे ही कविता गद्यात्मक जरी असली तरी सभोवतालचं जी काही परिस्थिती आहे, चित्रण जी आहे, हे अतिशय सूक्ष्म रीतीने केलेलं आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणून समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकामध्येच आपल्याला बरंचसं काही सांगून जातं. कारण भौतिक सुखाच्या अभ्यासाने, येणाऱ्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे. समुद्राची ही भावविवस्था कवींनी समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकांमधून प्रत्येकारिकरित्या आपल्याला साकारताना दिसून येते. आणि म्हणून कवीनं कवितेला दिलेलं जे शीर्षक आहे हे शीर्षक अतिशय समर्पक आहे, अशा पद्धतीनं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ही संपूर्ण कविता या ठिकाणी संपलेली असेल. तुम्हाला या 2 टप्प्यामध्ये आपण जी कविता अभ्यासलेली आहे हे तुम्हाला निश्चितच समजलेले असेल. कारण जे छायाचित्र दिलेले आहेत तो छायाचित्र संदर्भानुसार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न तुमच्या पद्धतीनं, तुमच्या विचारानं तो जुळेल न जुळेल तरीसुद्धा तुम्ही ते समजून घ्यावा आणि जास्त संदर्भामध्ये लक्ष न घालता, चित्रांमध्ये लक्ष न घालता, त्यातले बारकावे किंवा उणिवा न काढता आपण कवितेचा संदर्भ आणि त्याला छायाचित्राची दिलेली जोड या दोहोच्या माध्यमातून कविता तुम्ही समजून घ्याल अशी मला खात्री आहे. जर काही समस्या असतील तर ते समस्या मला तुम्ही जरूर विचारू शकता. यावर जे काही विविध कृती आहेत, उपकृती आहेत, जो व्याकरणाचा भाग आहे तो भाग मी तुम्हाला मराठी टेलिग्राम ग्रुप जो आहे त्या ग्रुपवरती मी तुम्हाला देतो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या ज्या कृती आहेत त्या अतिशय अभ्यासपूर्वक अभ्यास करून त्या सोडवाव्यात. आणि जर कुठे समस्या उद्भवत असेल, कुठे प्रश्न निर्माण होत असेल तर तो तुम्ही जरूर विचारावा असं मला वाटतं. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.